नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगतविख्यात, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊंच्या लेकीचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द कानावर पडतात यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सळसळतं, छाती अभिमानाने फुलते आणि अंगावर सरकन काटा येतो. अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एका अशा महान महापुरुषाची गाथा सांगणार आहे. याचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. ज्याला स्वर्गात गेल्यावर देखील देवानी झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक वीर पुत्र मिळाला. त्याच्या शौर्याने, पराक्रमाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून आपल्या महाराष्ट्र भूमीवर भगवा झेंडा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता आपल्या महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. बायकांच्या कुंकुवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झंकार. जगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. मित्रांनो, या भूमीत जन्म घेतलेला मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती आपल्या मनात शिवरायांचे नाव कोरून ठेवते. मित्रांनो, माझा शिवबा म्हणजे तरी कोण, तर लढण्याची धमक शिवबा, तलवारीची चमक शिवबा. लढण्याची धमक शिवबा, तलवारीची चमक शिवबा. गनिमी काव्याचे गमक शिवबा, स्वराज्याचे जनक शिवबा. मित्रांनो, इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यात जरी जाऊन विचारले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतात रुद्राचा अवतार होता तो, वाघाचा ठसा होता तो. छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असे आहे की त्याच्यातील प्रत्येक अक्षर त्याच्या पराक्रमाची महती सांगते. छ म्हणजे शिवरायांच्या अंगी 36 हत्तीचे बळ. त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे. प म्हणजे परत न फिरणारे. आणि ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य. शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे आणि ते विचार घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. जिजाऊंनी शिवरायांवर उत्तम असे संस्कार केले. त्यांचे आदर्श असे व्यक्तिमत्व घडवले. म्हणून मित्रांनो, शिवरायांच्या मनात देखील स्त्रियांविषयी प्रचंड असा आदर होता. म्हणून मला आजच्या स्त्रियांना सांगायचे वाटते, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची ही धार हाय. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार हाय. भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ हाय. तुगली समजू नको तू सथाला, तुझी जाऊनची लेख हाय. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कुशीतून एक असा मावळा शोधून काढला होता. तो 100वर भारी होता.
त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचे नाव तान्हाजी. आणि एकटा वाघाला फाडतो, त्याचे नाव संभाजी. या सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचे नाव शिवाजी. जाता एवढंच म्हणेन की राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा, शिल्पकार हा स्वराज्याचा, कैवार ह्या रयतेचा आणि श्वास असतो मराठ्यांचा. सदैव वाटतो करावा गौरव त्याच्या कार्याचा, माझ्या लाडक्या शिवरायाचा. जय